आज आपण या हंगामातली पहिली पोपटी करतोय आणि आपण आहोत वडगाव पाटोळ्याला दादाभाऊ जाचक यांच्या शेतावरती आहोत आणि हे इथे पोपटीसाठीची सगळी सामग्री सज्ज आहे आणि हे सगळं नैसर्गिक आपल्या शेतातलं आहे हे सगळं। आणि आता आपण पोपटी भरायचं, मडक्यामध्ये ही पोपटी केली जाते। भांबुर्डीचा पाला हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा आहे, हा वात आणि याच्यासाठी खूप आवश्यक आहे। याच्यातला जो मेन सारखा जो स्मेल येतो तो वाताच्या, आणि म्हणून पोपटी ही भांबुर्डीच्या पाल्यामध्येच केली जाते। तर तो आपण घालणार आहे। त्याच्यापूर्वी आपण आतमध्ये मडक्यामध्ये हे केळीची पानं पसरून घेतोय आणि आपण पोपटीची तयारी करतोय। भांबुर्डीचा पाला आपण मडक्यामध्ये भरणार आहे। खाली केळीचा थर दिलाय, तुम्हाला दिसत असेल। आणि आता ह्या भांबुर्डीचा पाला आहे। पोपटी ही भांबुर्डीच्या पाल्याशिवाय बनणं जरा अवघडच वाटते आणि त्याचा जो सुगंध आहे तो सगळ्या या पदार्थांना लागला पाहिजे आपल्या। आणि आता हा आपण पाला भरलाय, एक एक थर द्यायचा आहे, बाजूने घालायचा आहे तो पाला आणि त्याच्यात खाली आता आपण टाकणार आहे।